आता जर तुमचा ग्रुप ऑफ फार्मर्स असेल म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीचा असेल तर तुम्हाला याच योजनेमध्ये 35% रुपये 3 कोटीपर्यंत अनुदान आहे. म्हणजे सर्वसाधारण तुमचा 9 कोटीपर्यंतचा प्रकल्प असेल तरी देखील तुम्हाला 3 कोटीपर्यंतचं अनुदान जे आहे ते मिळू शकतं. PMFME सारख्या योजना नेमक्या काय आहेत, त्याची अंमलबजावणी कशी असते, केंद्र सरकारच्या या योजनांची विस्तृत चर्चा केली आहे कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी अॅग्रोवर्ल्डच्या पुणे प्रतिनिधी वंदना कोलटीकर यांच्याशी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. बहुसंख्य लोकसंख्या ही उदरनिर्वाहासाठी शेतीवर आधारित आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत शेतीची उन्नती होत नाही आणि तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकासाचं स्वप्न जे आहे ते आपलं साकार होत नाही. मित्रांनो, शेतीचा विकास जर करायचा त्याचे अनेक टप्पे होते. सुरुवातीचा टप्पा हा होता की ज्यावेळेस आपली 35 कोटी लोकसंख्या होती तर त्यावेळेस देखील खाण्यासाठी पुरेसं अन्नधान्य निर्माण होत नसल्यामुळं आपल्याला परदेशातून आयात होणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून राहावं लागत होतं. त्याच्या पार्श्वभूमीवर हरित क्रांतीची बीजं रोवली गेली, संकरित बियाणं आलं, रासायनिक खतं आली, कीटकनाशकं आली आणि सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या आणि आपण कृषीच्या उत्पादनामध्ये वाढ केली. आपण 35 कोटीवरनं 140 कोटीपर्यंत पोहोचलो आहोत. तरी देखील आपल्या आज मितीला जे आहे पुरेसं अन्नधान्य जे आहे आपल्या ह्या जनतेला मिळतंय. आपण काही प्रमाणामध्ये कडधान्य आणि तेलबिया आयात करतो, मात्र तृणधान्याच्या संदर्भामध्ये आपण गहू आणि तांदूळ हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात देखील करतो. आता ह्या अवस्थेत पोहोचलं तरी देखील जो शेतकरी आहे ते शेतकऱ्याची आर्थिक अवस्था मात्र त्या प्रमाणामध्ये सुधारली नाहीये. आणि याच्यात जर आपण लक्षात जर घेतलं तर ते आर्थिक अवस्था जर सुधारायची जर असेल तर आपल्याला कृषी मालाचं मूल्यवर्धन करणं हे गरजेचं आहे. त्याचं विपणन चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शासन जे आहे देखील प्रयत्न करतं. जशी की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे, तर या योजनेमध्ये तुम्ही कोणत्याही शेतमालावर प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त पदार्थ जर तयार करत जर असाल तर तुमचा जो काही प्रकल्प अहवाल आहे तर त्याच्या 35% जास्तीत जास्त रुपये 10 लाख पर्यंत व्यक्तिगत हे अनुदान जे आहे ते देण्यात येतं. यासाठीची कार्यपद्धती देखील अत्यंत सोपी आहे की लाभार्थी एखाद्याला उद्योजकाला अर्ज करायचा आहे तर ते PMFMEचं पोर्टल आहे. याच्यामध्ये प्रधानमंत्री फॉर्म्युलायझेशन ऑफ मायक्रो एंटरप्राइजेस PMFME या पोर्टलवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. जे नोंदणी करतात तर त्यांना 3 दिवसाचं प्रशिक्षण, मोफत प्रशिक्षण हे कृषी विभागामार्फत दिलं जातं. एवढंच नाही तर त्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण स्थळापर्यंत येणं आणि जाणं यासाठी दर दिवस 250 रुपये अशा जवळपास 750 रुपये आर्थिक रक्कम देखील त्या प्रशिक्षणार्थ्यांना दिली जाते. हे 3 दिवसाचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट देखील त्यांना जनरेट होतं आणि या मध्ये उद्योग कसा करायचा, अनेक उद्योजकांशी जे आहे संवाद साधण्याची संधी मिळते आणि यात आपल्या मनातल्या ज्या अनेक शंका असतील तर त्या दूर होतात आणि अनेक उद्योजकांबरोबर आपलं जे आहे नेटवर्किंग होतं. यातून आपल्या संकल्पना क्लिअर व्हायला मदत होते. यात यंत्र कोणती लागतात, कुठनं घ्यायची या संदर्भामध्ये मार्गदर्शन मिळतं. याच्यानंतर आपण निर्णयापर्यंत पोहोचलात की आपल्याला उद्योग करायचा आहे तर त्या ठिकाणी मग त्या उद्योगाचा जो आहे DPR ज्याला म्हणतो तो करण्याकरता आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये DPR आहेत, DRP आहेत म्हणजे डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन आहेत, तर ते आपल्याला मदत करतील याच्यामध्ये. त्याच्यासाठी जे आहे DRPना शासन 20,000 रुपये प्रति प्रकल्प जे आहे ते मानधन देतं. तर त्याच्यामुळे जे आहे तर याच्या संदर्भात कोणतीही अडचण येत नाही आणि ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. मग बँकेमध्ये प्रकल्प सादर करणे, बँकेकडनं मंजूर केल्यानंतर बँकेने ते अनुदान डिस्बर्स केल्यानंतर थेट तुमच्या अकाउंटमध्ये बँकेच्या क्रेडिट लिंक अकाउंटमध्ये जे आहे ती सबसिडी अमाऊंट जमा केली जाते. ती 3 वर्षापर्यंत लॉक राहते. 3 वर्ष तुम्ही यशस्वी उद्योग चालवल्यानंतर ती तुमच्या कर्ज खाती जी आहे ती जमा होऊन जाते. ही अत्यंत सुटसुटीत आहे. ही झाली व्यक्तिगत शेतकऱ्याकरता. आता जर तुमचा ग्रुप ऑफ फार्मर्स असेल म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीचा असेल तर तुम्हाला याच योजनेमध्ये 35% रुपये 3 कोटीपर्यंत अनुदान आहे. म्हणजे सर्वसाधारण तुमचा 9 कोटीपर्यंतचा प्रकल्प असेल तरी देखील तुम्हाला 3 कोटीपर्यंतचं अनुदान जे आहे ते मिळू शकतं. आता तुम्हाला ही झाली प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना. त्याच्यानंतर आपल्या राज्य शासनाची मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना आहे. यामध्ये मात्र अनुदानाचं प्रमाण जे आहे ते 30% आहे. मात्र अनुदानाची मर्यादा ही 50 लाखापर्यंत आहे. म्हणजे जर व्यक्तिगत शेतकरी आहे त्याचा प्रकल्प जर 1 कोटी 1.5 कोटीचा होत असेल आणि त्याला PMFME अंतर्गत किंवा 10 लाख अनुदान मिळत असेल तर तो प्रकल्प मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेचा सादर जर केला तर त्याला 30% 50 लाखापर्यंतचे अनुदान जे आहे ते मिळू शकतं. मित्रहो, आपलं राज्य हे कृषी प्रक्रियेमध्ये आघाडीवर आहे, देशात आघाडीवर आहे. पण ते अजून देखील म्हणजे जवळपास 23,000 प्रकल्पांना आपण मंजुरी दिली आहे. पण हे पुरेसं नाही. आपल्यामध्ये जवळपास किमान लाखभर प्रयोगाचं जे आहे आणि प्रकल्पांचं जे आहे ते पोटेन्शियल आहे आणि तेवढे प्रकल्प उभे राहिले तरी देखील त्याला पुरेसं अनुदान देण्यासाठीचं आहे पुरेसं रक्कम जी आहे ती या ठिकाणी केंद्र सरकारच्या पातळीवर उपलब्ध आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि या योजनेमध्ये आपण लाभ घ्यावा. या योजनेच्या संदर्भात तुमच्या मनात काही शंका असेल, अधिकची माहिती असेल तर तुम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे आपले आहेत
तर त्यांच्या कार्यालयातले जे फील्ड लेवल ऑफिसर असतात, FLO त्यांना म्हटलं जातं, जे खास या कृषी प्रक्रियेच्या कामाकरता नियुक्त केलेले, त्यांना भेटा, त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घ्या आणि आपला उद्योग सुरू करा. धन्यवाद.